ईद ए मिलादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त आसरा यूथ फाउंडेशनतर्फे आसरा चौक येथे भव्य ग्रँड मास्क मस्जिद देखावा साकारण्यात आला। या उपक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शोएब चौधरी यांनी केले। यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून देखाव्याला भेट दिली। त्यामध्ये एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी, आमदार इद्रिस नायकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान तसेच छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान यांचा समावेश होता। देखाव्याच्या उद्घाटनावेळी मान्यवरांनी आसरा यूथ फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले। धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात एकोपा, बंधुभाव आणि समाजातील ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले। शोएब चौधरी यांनी गेल्या काही वर्षात सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात राबविलेल्या कार्यामुळे फाउंडेशनने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। गरजूंना मदत, शैक्षणिक प्रोत्साहन तसेच सामाजिक सलोखा यावर भर देत फाउंडेशनने तरुणाईला बांधिलकीची दिशा दिली आहे। आसरा चौकातील हा भव्य देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती। प्रकाश योजना, सजावट आणि आकर्षक रचना यामुळे हा देखावा सोलापूरकरांसाठी विशेष आकर्षण ठरला। आज आसरा यूथ फाउंडेशन आसरा यूथ फाउंडेशन उसके संस्थापक अध्यक्ष मेरे छोटे भाई शोएब चौधरी, इनकी जानिब से हर साल की तरह माशाल्लाह यहाँ एक भव्य दिखावे का प्रोग्राम रखा गया है। और इस दिखावे की ख़ास बात यह है कि शोएब ने दुबई को सोलापुर में लेके आ गए। आज दुबई की ग्रैंड मॉस्क का एक यहाँ पर स्ट्रक्चर बनाकर लोगों को दुबई में मस्जिद का कैसा ढांचा है वो बताने का यहाँ पर प्रयास हुआ है। तो मैं सोलापुर की आवाम से ही अपील करता हूँ कि आए और देखें, काफ़ी खूबसूरत इन्होंने स्ट्रक्चर बनाया है यहाँ पर। और इसी के साथ साथ ये जो 1500 सालाना जश्न ईद ए मिलादुन्नबी जो 5 तारीख को हुआ है, आज सोलापुर शहर में इसका बहुत बड़ा जुलूस निकाला गया था। तो मैं आप सब से यही दरख्वास्त करता हूँ कि इस मुबारक दिन पे हम सब मिलकर ये दुआ करें कि अल्लाह पाक हमारे शहर में, हमारे देश में सुकून, अमन, शांति और ये सब बनाए रखे और हम सब लोगों को जो साजिश हमारे खिलाफ चल रही है उससे बचने की तौफीक अता करें। मैं शोएब चौधरी को फिर से और उनकी टीम को फिर से एक बार बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं, जिन्होंने मुझ जैसे नाचीज़ को भी यहाँ पर बुलाकर इज़्ज़त से नवाजा, माशाल्लाह हमारा सत्कार किया। अल्लाह पाक आपकी इज़्ज़त में, शान और शौकत में बढ़ोतरी करे। आज पैगंबर जयंतीच्या निमित्तानं आसरा यूथ फाउंडेशनच्या वतीनं यूथ फाउंडेशनचे संस्थापक शोएब चौधरी प्रत्येक वर्षी एक नवीन उपक्रम करत असतात। त्यामागचा हेतू आहे की इस्लामिक संस्कृती जी आहे जगातील, त्या संस्कृतीचा परिचय नवीन पिढीला व्हावा आणि मग त्यासाठी इस्लामिक संस्कृतीत काही वास्तू आहेत, त्या वास्तूची प्रतिकृती त्यांनी या चौकात उभे करतात। त्यानिमित्तानं नवीन पिढीला या वास्तूची ओळख होते आणि या वास्तूमागचा इतिहासाची चर्चा होते आणि त्यानिमित्तानं इस्लामिक इतिहास हा नवीन पिढीला कळावा, समजावा आणि त्याची माहिती त्यांना व्हावी, हा एक चांगला उद्देश त्यांनी राबवलेला आहे। सतत प्रत्येक वर्षी नवीन नवीन प्रतिकृती या ठिकाणी उभ्या केल्या जातात। यावर्षी दुबईतील ग्रँड मास्कची प्रतिकृती इथं उभा केलेली आपल्याला दिसते। ही जरी आज उभं केलेली असली, याचं फॉर्मली आज उद्घाटन जरी झालेलं असलं तरी यामागे फार मोठे कष्ट असतात। जवळजवळ 3-4 महिन्यापासून ते यासाठी त्यांचे कार्यकर्ते, कारागीर हे राबत असतात आणि त्यावेळेला जाऊन ही प्रकृती साकारत असते। त्यामुळे मी शोएब चौधरींना त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या पुढच्या काळातसुद्धा त्यांनी हीच संस्कृती नवीन पिढीला, इतिहास कशा पद्धतीने आपल्याला नवीन स्वरूपात त्यांच्यापुढे मांडता येईल, देता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न करावा। माझी त्यांना सूचना असणार आहे की शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा संध्याकाळी भेटीसाठी म्हणून त्यांनी निमंत्रित करावं
जेणेकरून विद्यार्थ्यांना कळेल की ही काय प्रतिकृती आहे, कशाची आहे, याच्यामागचा इतिहास काय आहे, काय घडलं होतं आणि या वास्तूशी संबंधित काय काय गोष्टी आहेत त्याचे ज्ञान मुलांना सुद्धा विद्यार्थ्यांना होईल. विद्यार्थी दशेत हे त्यांना मिळणं आवश्यक आहे आणि ते कामसुद्धा शोएब चौधरी माझ्या सूचनांचा आदर करतील आणि त्या पद्धतीने पुढच्या वर्षीपासून त्यांनी कार्यपद्धती ठेवतील अशी आशा करतो. सहारा युथ फाउंडेशनला आणि त्यांच्या संस्थापक आसरा युथ फाउंडेशनला आणि त्यांचे संस्थापक शोएब चौधरी या आणि त्यांच्या सर्व टीमला या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.